पुणे आणि धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यानं पुण्यातून सोलापूरकडे येणाऱ्या पाण्याचा अक्षरशः महापूर पाहायला मिळतोय। आज 6 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता हाती आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार दौंडमधून पाण्याचा विसर्ग 54,243 क्युसेक इतका प्रचंड वाढलेला आहे। विशेष म्हणजे आज सकाळी हाच विसर्ग फक्त 14,000 क्युसेक होता। अवघ्या काही तासात पाण्याचा वेग तिपटीहून अधिक वाढलेला आहे। दुसरीकडे बंड गार्डन इथूनही पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असून तिथून तब्बल 60,500 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आलेलं आहे। इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधारेमुळे या पाण्यात आता प्रत्येक तासाला मोठी वाढ होत आहे। पुण्यातून येणाऱ्या या अफाट पाण्यामुळे उजनीच्या पाणी पातळीत अचानक झपाट्याने वाढ होत आहे। आज संध्याकाळी 6 वाजता उजनी धरणाची पाणी पातळी -25.75% इतकी नोंदवली गेलेली आहे। ज्या वेगानं पाणी उजनीच्या दिशेनं झेपावत आहे ते पाहता उजनी धरण लवकरच मायनसमधून प्लसमध्ये येईल अशी दाट शक्यता निर्माण झालेली आहे। निश्चितच पाण्याचा हा वाढता विसर्ग उजनीची तहान भागवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे। मात्र नद्यांना आलेला महापूर आणि पाण्याचा वेग पाहता नदीकाठच्या सर्व गावांना प्रशासनाने हाय अलर्ट जारी केलाय। नागरिकांनी पाण्याजवळ जाण्याचं धाडस करू नये आणि सतर्क राहावं असं आवाहन करण्यात येत आहे। उजनी धरणाच्या पाणी पातळीतील वाढ आणि पुण्याच्या पूरस्थितीवर आमचं बारीक लक्ष आहे। ताज्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।